नमस्कार मंडळी, आता आपण चाललोय डीपी रोडच्या 1111 इव्हेंटला. तर बघा मंडळी, कसलं वारं सुटलंय, रस्ता पूर्ण रिकामा आहे, सगळंच मोकळं आणि आम्ही चाललोय सुसाट. तर आता 1111ला पोहोचल्यानंतर आम्ही सर्वप्रथम बोलवतो कोणातरी बाहेर घ्यायला, कारण की आम्हाला स्टॉल कुठे आहे माहित नाहीये. तर 1111च्या एंट्रन्सला आम्ही येऊन गाडी पार्क करून आतमध्ये चाललो की आम्हाला भेटते मानसी. फायनली आलो आम्ही. अच्छा, तू ब्लॉग किती दिवस झाले बोलत होते ती आम्हाला, आज आलोय. आतमध्ये आम्ही पोहोचतोच तर तेवढ्यात आम्हाला घ्यायला येते मानसी. तेच मी आता सांगते किती दिवसांनी म्हणलं आलो. मस्त. काका कशात? तिकीट घेत असताना आमच्या हातात पिवळे बँड्स बांधले जे की होते एंट्रन्ससाठी. तर आतमध्ये जाताच आम्हाला दिसत वेगवेगळे व्हरायटीचे शॉप्स. इतके सुंदर सुंदर स्टॉल होते ना, बघून अगदी हैराण झाले. म्हणजे आता आम्ही जो विचार करतोय ना की हा बाबा आपण काहीतरी बिझनेस करावा, पण ही छोटी छोटी मुलं आधीच करतात. ते सगळी कॉलेजची मुलं आहेत. ते खरंच अगदी कौतुकास्पद आहे हे सगळं. इतकं बघून हैराण झाली आहे ना मी, की एवढ्या कमी वयात सुद्धा कशी मुलं बिझनेसच्या बाबतीत किती पुढे गेलेत आमच्यापेक्षा. खरंच छान वाटलं बघून सगळं. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहे तिथे, खूप छान छान असे कपड्यांचं आहे, खाऊचं आहे, सगळंच आहे तिथे. जे कुठे दुसरीकडं इथून बाहेर जाण्यासारखं काहीच नव्हतं. तिथं अडकलं जात होतं मन, हे घेऊ की ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, असं चाललं होतं. खाऊची पण दुकानं भरपूर होती, फोटोचे होते, पुन्हा खड्यांचे सगळे वेगवेगळे डिझाईन्स होत्या, परत केकचे स्टॉल होते. खूप छान वाटलं बघून सगळं. ते लहान मुलं ना, म्हणजे लहान नाही असं म्हणताय ना, पण 20-21 वर्षाची मुलं इतकं पुढचा विचार करतात आहे ना, हे पाहून खूप छान वाटलं. फायनली आता आपण चाललोय ऑरा अँड अमोर मानसी आणि आर्या यांच्या स्टॉलवरती. तर आता आम्ही दमून बघून मग मस्तपैकी आम्हाला त्यांनी बसायची सोय करून दिली त्यांच्या स्टॉलमध्ये, स्टॉलच्या बॅक साईडला. आणि त्यांची घाई चालू होती कामाची, त्यामुळे आम्ही बघत होतो बसून की हा बाबा कसं करतात इथे. आणि मारियाने आणि मानसीने आमचा मस्त पाहुणचार केला, छानसे ड्रिंक आणून दिले आणि इतक्या सुंदर भेटवस्तू दिल्या ना त्यांनी दोघींनी मला. कानातले दिलेत, अंगठी दिली आणि पुन्हा हातातले ब्रेसलेट दिला. इतका सुंदर आहे ना. आणि मी टाकला होता, मला वाटते माझ्या स्टोरीला मी ते ठेवलं होतं. नक्की तुम्ही सुद्धा भेट द्या. पुन्हा कधी असा स्टॉल तिचा लागला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आर्या आणि मानसी हे खूपच छान मस्त आहेत एकदम दोघी सुद्धा. नक्की तुम्ही जा तिथे. त्यांचं युट्यूबलाही चॅनल आहे ऑरा अँड अमोर, आणि इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करायला विसरू नका. खूप छान आहेत दोघी जणी. अगदी तुम्ही त्यांच्याशी बिझनेस केला की छान वाटेल तुम्हाला. नक्की भेट द्या. हे सर्व डिझाईन त्यांच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे, सो तुम्ही तिकडे जाऊन हे परचेस करू शकता. ऑरा अँड अमोर यांनी इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता बऱ्याचशा दमचाक नंतर आता आम्ही आलो गोयल रोडला शॉर्मा खायला, कारण की फायनली मम्मीला शॉर्मा खायचा होता, बरेच दिवस झाले. सो फायनली आम्ही 3 शॉर्मा घेऊन आलो. आणि त्याच्यामध्ये पप्पांना शॉर्मा फारसा काही आवडत नाही, पण वाव, दिसायला खूप मस्त वाटतं. तो खोलल्यानंतर बघा तुम्ही, वास घेऊनच खायची इच्छा होते. तर आता आम्ही त्याला खोलणार आहोत. त्यांनी मस्त रॅप वगैरे करून दिलाय. तर ते बाई बघू काय बोलतोय. तर आता आम्ही टेस्ट करतो. तो पप्पांचा शॉर्माचं कवर खोलतानाचा स्ट्रगल बघून मला कसं तरी वाटलं. माझाही खोलल्यावर माझी डिश खाली पडली, पण ठीक आहे, ती सरळच पडल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आता खोलून झालंय, सो आता ट्राय करूया, बघू फायनली कसं लागतं. बघू शकता तुम्ही किती चांगलं दिसतंय. आणि पहिला घास गेला माझा, वाह, खूप भारी लागलं. खूप दिवसांनी खाल्ल्यानंतरची मज्जाच वेगळी असते. आता बघूया आपण मम्मी पप्पा कसे खातात. तर यांचं अजून पण स्ट्रगलच चालू आहे, कसं धरू. फायनली आता त्यांचा स्ट्रगल संपलाय आणि आता ते पहिली बाईट घेणार आहेत. तर बघूयात मम्मीची रिॲक्शन. बघूयात आता कसं लागतंय. टेस्ट तर छान लागली, एकदम मस्त. पण त्यांच्याकडे बघून तर वाटत नाहीये त्यांना आवडलं म्हणून. तर निघतो आता आम्ही, भेटूया उद्या.